पालघर जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना शासकीय योजना, सेवा आणि आवश्यक सहाय्य वेळेवर मिळावे, तसेच त्यांचे सन्मानाने व आत्मविश्वासाने जीवनमान उंचवावे या उद्देशाने नारायणदास मोरबाई बुद्धिराणी ट्रस्ट यांच्या पुढाकाराने मोखाडा पंचायत समिती येथे ग्रामसेवक व सरपंच यांचे मार्गदर्शन व समन्वय बैठक आयोजित करण्यात आली। या बैठकीत NMBT ट्रस्टची कार्यपद्धती, सामाजिक उपक्रम आणि आगामी दिव्यांग सर्वेक्षण प्रकल्पाची सविस्तर माहिती देण्यात आली। या उपक्रमाअंतर्गत मोखाडा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये दिव्यांग व्यक्तींचे व्यापक सर्वेक्षण करून शासनाने मान्य केलेल्या 21 प्रकारच्या दिव्यांग व्यक्तींची ओळख, नोंदणी आणि त्यांना विविध शासकीय योजनांशी जोडण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे। बैठकीत सुमारे 20 ग्रामसेवक आणि 15 सरपंच होते। पंचायत समिती मोखाडाचे विस्तार अधिकारी श्री सुनील पाटील यांनी ग्रामसेवक व सरपंचांना मार्गदर्शन करताना सांगितले की ग्रामपंचायत स्तरावर दिव्यांग व्यक्तींची अचूक ओळख व सर्वेक्षण होणे अत्यंत महत्त्वाचे आहे। NMBTच्या सर्वेक्षकांच्या सहकार्याने प्रत्येक गावातील दिव्यांग व्यक्तींपर्यंत पोहोचून त्यांना शासकीय योजना व सेवांचा लाभ मिळवून देण्यासाठी ग्रामपंचायतींनी सक्रिय सहभाग घ्यावा। त्यांनी पुढे ग्रामपंचायतींना गाव विकास आराखड्यात दिव्यांग व्यक्तींच्या कल्याणाचा समावेश करण्याचेही आवाहन केले। ही बैठक गटविकास अधिकारी श्री अक्षय पागर यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली पार पडली। यावेळी NMBTचे प्रोग्राम मॅनेजर श्री मोहन चव्हाण यांनी ट्रस्टच्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती देत जवार मोखाडा दिव्यांग प्रकल्पाअंतर्गत प्रस्तावित सर्वेक्षण, पुनर्वसन सेवा, सहाय्यक साधने आणि शासकीय योजनांशी जोडणी याबाबत सविस्तर माहिती दिली। NMBTचे हे सामाजिक उपक्रम विश्वस्त श्री VN हेगडे, श्री प्रकाश बोरगावकर, श्री किशविन वाधवानी यांच्या मोलाच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने राबवण्यात येत आहेत। ग्रामीण व दुर्गम भागातील दिव्यांग व्यक्तींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ट्रस्ट विविध स्तरावरील प्रयत्नशील असून प्रशासन व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सहकार्याने हा उपक्रम अधिक प्रभावीपणे राबवण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला। या बैठकीमुळे ग्रामपंचायत स्तरावर दिव्यांग व्यक्तींची अचूक ओळख, त्यांचे सर्वांगीण सशक्तीकरण आणि समावेशक गाव विकासाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले गेले असल्याचे उपस्थितांनी मत व्यक्त केले।